नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत आलूचा पराठा। त्यासाठी 4 आलू हे शिजून साल काढून परातीत ठेवलेले आहे आणि किसणीने बारीक किसून घेतलेले आहे। परातीतच कोथिंबीर पण चिरून ठेवलेली आहे आणि कांदा कापून ठेवलेला हा कांदा मी हाताने मोकळा करत आहे। आणि हे मिश्रण एकत्र करून त्यावर मी हळद पावडर, अर्धा चमच हळद पावडर, अर्धा चमच धने पावडर, 1 चमच लाल तिखट, थोडीशी मसाला, थोडे जिरे आणि मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपले मिश्रणाचे प्रमाण पाहून मी मीठ टाकत आहे आणि मी थोडे आणखीन मीठ टाकत आहे 1 चमच टाकल्यावर। आणि त्यावर खायचं तेल, कच्चं तेल 1 चमच टाकत आहे। आणि हे पाहू शकता 1 चमच मी कच्चं तेल मिश्रणावर टाकलेलं आहे आणि त्यावरच गव्हाचे पीठ टाकून घेत आहे। मिश्रण आलूचे आणि गव्हाचे पीठ हे एकत्र करून भिजवायचं आहे। पाण्यानं त्याला भिजवायचं नाही, आलूनेच कणिक हे चांगली भिजवली जाते। हा गोळा पाहू शकता आपला तयार झालेला आहे। आणि आता मी गॅस पेटवत आहे आणि त्यावर तवा ठेवून आपला आलूचा पराठा आता मी लाटायला घेत आहे। हा पाहू शकता तुम्ही पराठ्याची कणिक कशी सॉफ्ट झालेली आहे आणि गोळासुद्धा छान झालेला आहे, आपल्या हाताला न चिटकता गोळा तुम्ही पाहू शकता। आणि हा पराठा हा छान असा गोल लाटल्या चाललेला आहे, पोळीपाटाला हाताला कशालाही चिटकलेला नाही। आणि तवा गरम झालेला आहे आणि त्यावर हा पराठा शेकून घेत आहे। तेल टाकून थोडा शेकून घ्यायचा आहे। हा पाहू शकता किती मऊ लुसलुशीत असा पराठा झालेला आहे। हाताने मी तुम्हाला दाबून दाखवत आहे। माझे 2 पराठे तयार झालेले आहे। मी प्लेट सर्व करत आहे। प्लेटमध्ये आलूचा पराठा, लोणचे आणि ठेचा आहे। हा पाहू शकता तुम्ही, एक घास मी तोडून शाऊला देत आहे आणि ती म्हणत आहे छान झाला आहे बनवून पराठा। माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मंडळी।